जोपर्यंत मनाचं साह्य मिळत नाही तोपर्यंत माणसाला परमार्थ करता येत नाही. म्हणून परमार्थ करण्याकरता मन साह्य असावं लागतं आणि परमार्थ हा स्वतःसाठी करावा लागतो. परमार्थ हा दुसऱ्यासाठी करायचा नसतो, स्वतःसाठी करायचा असतो. एकदा काय झालं, मामा माझ्या जीवनात घडलेले एक प्रसंग सांगतो जातो. एकदा काय झालं, आता आम्ही अनेक गावामध्ये जातो, कथा कीर्तन करतो आणि एकदा कीर्तनाला उभा होतो मी आणि भला समाज, इतका समाज होता, कमीत कमी 5 ते 6 हजार समाज असेल सगळं. भला मोठा मंडप आहे, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे ना आता तशी साऊंड सिस्टीम होती आणि कीर्तन असं रंगात आलं. रंगात आल्यानंतर एक त्या गावचा प्रतिष्ठित माणूस उठून उभा राहिला आणि उठून उभा राहिल्यानंतर त्यानं सांगितलं, म्हणलं हो महाराज बंद करा म्हणला कीर्तन. आता भल्या समाजामध्ये एखादा प्रतिष्ठित माणूस गावात उभं राहतोय, कपडे तर बघितलं तर मला असं टार्च केलेले कपडे, एखादा नेता बिता असं वाटत होतं. उठून उभं राहिले आणि उभं राहिल्यानंतर त्याने सांगितलं महाराज बंद करा म्हणजे कीर्तन. म्हणलं काय झालं साहेब, चुकलं का काय? म्हणलं नाही बंद करा म्हणलं तुम्ही. म्हणलं झालं तरी काय सांगा तरी म्हणलं. तो म्हणला महाराज खरं सांगा म्हणलं किती दिवस कीर्तन करता? मी म्हणलं वयाचे 22 वर्ष झाले म्हणजे मी कीर्तन करतो. लहानपणापासून या परमार्थ क्षेत्रामध्ये आहे आणि कथा कीर्तन करायला लागलोय म्हणलं. बरं म्हणलं 22 वर्ष तुम्ही कथा कीर्तन करता, तुम्ही सांगा म्हणलं तुमची कीर्तन ऐकून किती माणसं सुधारलेत? म्हणजे काय म्हणला तो, तुमची कीर्तन ऐकून किती माणसं सुधारलेत म्हणला. आणि त्याने एक वाक्य सांगितलं मामा, तो म्हणला कीर्तन ऐकून माणसं सुधारली नाहीत आणि तमाशा बघून माणसं बिघडली नाहीत म्हणला. काय म्हणला, कीर्तन ऐकून माणसं सुधारली नाहीत आणि तमाशा बघून माणसं बिघडली नाहीत, मग कशासाठी कीर्तन करतात? मी पण गप्प उभं राहिलो. म्हणलं बरोबर आहे तुझं, कीर्तन ऐकून माणसं सुधारली असंही म्हणता येत नाही आणि तमाशा बघून माणसं बिघडली असंही म्हणता येत नाही. मग म्हणला कीर्तन बंद करा तुम्ही. मी म्हणलं कीर्तन आता माझ्या याचा काय संबंध? म्हणलं तुम्ही कीर्तन कशासाठी करता? तुम्ही कीर्तन समाज सुधारण्यासाठी करता ना म्हणलं. मी म्हणलं तुला कोणी सांगितलं मी समाज सुधारण्यासाठी कीर्तन करतो? मग कशासाठी कीर्तन करता म्हणलं. तर मला विचारलं तुम्ही कीर्तन का करता ते सांगा म्हणलं. मी त्याला सरळ सांगितलं समाज सुधारावा म्हणून मी कीर्तन करतच नाही. मग कशासाठी कीर्तन करता म्हणला. मी म्हणलं समाज सुधारण्यासाठी कीर्तन करतच नाही, बिघडलेल्या समाजामध्ये मी कुठेतरी बिघडू नये म्हणून कथा कीर्तन करतो. समाज सुधारण्याच्या भानगडीत पडायचंच नाही माणसाला आणि आमच्यासारख्यांतर पडायचंच